2.2 पहिला प्रश्न आहे 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. त्यांनी म्हणतात 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्या 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. मग अगोदर आपण काय करूया, 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्या लिहून घेऊया. समसंख्या कोणत्या आहेत? 22 आहे, नंतर 24, 26, 28, 28 नंतर 30, 32, 34, 36, 38 नंतर 40 हे आहेत 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्या. नंतर विषम संख्या पण लिहून घ्यायचं आहे. विषम संख्या 21, 23, 25, 27, 29, 31, 33, 35, 37, 39 ह्या विषम संख्या आहेत. तर आपल्याला माहीत आहे 22, 24, 40 ओके हे समसंख्या आहेत आणि हे 21, 23, 25 हे विषम संख्या आहेत. आणि ह्या समसंख्यांची बेरीज जास्त येणार आहे, कारण 22 बघा 21, 22 किंवा 39, 40 हे मोठ्या संख्या आहेत, यांची बेरीज जास्त येणार आहे. आणि हे विषम संख्या लहान आहेत, यांची बेरीज लहान येणार आहे. पण ही जे समसंख्यांची बेरीज आहे ती कितीने जास्त येणार आहे. आता पहा 21पेक्षा 22 कितीने जास्त आहे? 1ने जास्त आहे. 23पेक्षा 24 1ने जास्त आहे. 25पेक्षा 26 1ने जास्त आहे. इथेही 1ने जास्त आहे. इथेही 1ने जास्त आहे. इथेही 1ने जास्त आहे. 37पेक्षा 34 1ने जास्त, 1ने जास्त, 1ने जास्त, 1ने जास्त. अशा प्रकारे टोटल समसंख्यांची बेरीज या विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त येईल? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 10ने जास्त येईल. ओके, ऑप्शन 3 10ने जास्त येईल. दुसरा प्रश्न आहे 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे, तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा. आता सपोज 3 क्रमवार विषम संख्या म्हटलेत, मी जर 3 क्रमवार विषम संख्या 3 नंतरचं विषम संख्या 5 नंतरचं विषम संख्या 7 मानलो, तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्या ही आहे सर्वात मोठी विषम संख्या. संख्येच्या पुढील संख्या लिहा. मग पुढील संख्या कोणती येते? 8. मग 8ला काय लिहिता येईल? मी जर आता या 3 संख्यांच्या विषम संख्यांची बेरीज y आहे. ओके, म्हणून या 3 विषम संख्यांची बेरीज किती येते? 5 आणि 3 8, 8 आणि 7 15, 15 म्हणजे ही 15 y आहे माझी. ओके, या 3 विषम संख्यांची बेरीज y आहे, म्हणजेच या 3 विषम संख्यांची बेरीज 15 येत आहे. 15 म्हणजेच माझं y आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या सर्वात मोठीच विषम संख्या 7 आहे. पुढील समसंख्या लिहा. मग yच्या रूपात लिहायचं. या 8ला काय लिहिता येईल? 15 आणि 8चा संबंध काय? मग 15ला जर तुम्ही 3 भागाकार केल्या तर 3 5 15 5 येते, प्लस 3 केल्यावर 8 येते. ओके, मग 3 क्रमवार विषम संख्या असतील, त्यातील पुढची संख्या येण्यासाठी म्हणजेच 8 येण्यासाठी त्या 3 संख्यांच्या बेरजेला 3ने भागाकार करून आपल्याला 3 मिळवावं लागेल. मग 3 बघा 3 भागिले 15 5 येतो, मग 5 + 3 8 येतो. ओके, अशाच प्रकारे आपल्याला याच्यावरून काय कळते की तुम्हाला जर 3 संख्यांची 3 विषम संख्या दिलं आणि त्यातील मोठी विषम संख्येच्या पुढची समसंख्या येण्यासाठी त्या 3 विषम संख्यांच्या बेरजेला 3ने भागाकार करून +3 करावं लागते. म्हणजेच 3 विषम संख्यांची बेरीज इथं y दिलेला आहे, त्या बेरजेला 3ने भागाकार करून मला 3 मिळवलं तरच या मोठ्या विषम संख्येच्या पुढची समसंख्या येते. सो हे आहे माझं ती समसंख्या मोठ्या विषम संख्येच्या
पुढची समसंख्या आहे y/3 + 3. ऑप्शन 4. तिसरं गणित आहे 5 क्रमागत समसंख्यांची बेरीज 660 आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, 5 क्रमागत समसंख्या लिहायचे आहेत. मग कसं लिहितो मी, जर पहिली समसंख्या मानलं x, तर त्याची पुढची समसंख्या काय येते, x + 2 येते. ओके, सिम्पली मी काय करू शकतो, 5 क्रमागत संख्या म्हटलेत ना, 1 2 3 4 5 हे माझे 5 क्रमागत संख्या आहेत. मी मधल्या संख्याला x मानतो. मग पुढची संख्या येते, समसंख्या असल्यामुळे पुढच्या संख्या 2 2ने वाढतात, x + 2 येते. त्याच्या पुढची संख्या x + 4. मग मागली संख्या 2ने कमी होते, x ही पुढची संख्या, मग मागली संख्या x - 2, परत x - 4 असे येते. आता यांची बेरीज दिलेली आहे. या 5 क्रमागत समसंख्यांची बेरीज 660 आहे. या 5 क्रमागत समसंख्यांची बेरीज 660 आहे. म्हणजेच x - 4 + x - 2 + x + x + 2 + x + 4. ओके, हे आहेत 5 क्रमागत समसंख्या यांची बेरीज. ओके, यांची बेरीज किती येते, 660 येते. तर आता आपण या समीकरणापासून xची किंमत काढूया. इथे पहा, -2 + 2 हे विरुद्ध संख्या आहेत, कटतात. हे +4 -4 कटले. मग राहिले काय इथं, x x x x आणि x. किती x आहेत, 1x, हे 2 3 4 5, हे सर्व बेरजेमध्ये आहेत, म्हणून 5x बरोबर 660. आता xची किंमत काढायचं आहे. 5 इकडे भागाकारात आणा, 660 / 5. मग 5ने कटवाकट होते, 5 × 5, इथेही 5 × 5, 1 उरला, 5 × 15, परत 1 उरला, 5 × 2 = 132. मग x म्हणजेच काय, 132. इथे बघा, मधली समसंख्या आहे, बरोबर आहे ना, x ही मधली संख्या होती ना, मग मधली समसंख्या 132 आहे. त्याच्या पुढची x + 2, म्हणजेच या 132मध्ये 2 मिळवलं तर 134 दुसरी समसंख्या आहे. पुढची 136 ही तिसरी समसंख्या आहे. मागे 2 समसंख्या, 130 2ने कमी करायचं आहे, परत 2ने कमी करा, 128. ह्या आहेत माझ्या क्रमागत 5 समसंख्या ज्यांची बेरीज 660 येते. तर पुढे विचारले, तर त्यातील सर्वात लहान संख्या 128 आहे व सर्वात मोठी संख्या 136 आहे. यांची बेरीज किती, यांची बेरीज काढायचं आहे. सो 128 + 136 यांची बेरीज, 8 आणि 6 14, चला 1 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 1 आणि 2, बेरीज किती येते, 264. 264 ऑप्शन 2. चौथा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही. सहमूळ संख्यांची जोडी, आता सहमूळ संख्यांची जोडी म्हणजे काय, अशा दोन संख्या की जी कोणत्याच पाड्यात नाहीत, म्हणजेच फक्त त्यांचं जे विभाजक असतो, सामायिक विभाजक फक्त एक असतो, म्हणजेच त्या दोघांना एकनेच भाग जाते, बाकी कशाच म्हणजे कोणत्याच संख्येने भाग जात नाही. समूळ संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक असतो, 1 असतो. तर पाहूया कोणाचा सामायिक विभाजक आहे. तर 32 24 आहे पहिला ऑप्शन, पहिला ऑप्शन आहे 32 आणि 24. आता बघा, हे 32 आणि 24 कोणत्या पाड्यात आहेत, 4च्या पाड्यात आहेत. 4 8 32, 4 6 24, म्हणजे यांचा सामायिक विभाजक 4 आहे. आपल्याला काय पाहिजे, एकच पाहिजे.
1 ओके 1 पाहिजे 1. याचा सामायिक विभाजक 4 आहे. 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पण आहे. म्हणजेच 32 आणि 24 ह्या समूळ संख्यांची जोडी नाही, कारण 4 आणि 8ने भाग जातो. ही नाही ऑप्शन. दुसरा ऑप्शन आहे 25 आणि 32. 25 व 32. 25 आणि 32 एकाच पाड्यात आहेत का? 25 आणि 32 कोणत्याच एका पाड्यात नाहीत. म्हणजेच यांचा सामायिक विभाजक फक्त 1 आहे. म्हणजेच 1नेच जातो या दोघांना. म्हणजे ही समूळ संख्याची जोडी आहे. पुढचं पाहूया 15 व 22. 15 व 22. 15 आणि 22 परत कोणत्याच एका पाड्यात नाहीत. म्हणजेच यांचा सामायिक विभाजक 1 आहे. म्हणून हे समूळ संख्यांची जोडी आहे. चौथा आहे 18 व 35. 18 व 35. परत 18 आणि 35 ह्या कोणत्याच एका पाड्यात नाहीत. म्हणजेच यांचा सामायिक विभाजक 1 आहे. म्हणजेच ह्या समूळ संख्यांच्या जोड्या आहेत. आपल्याला विचारलेत कोणती समूळ संख्यांची जोडी नाही. फक्त 32 आणि 34 ही समूळ संख्याची जोडी नाही, कारण 4नेही जातो दोघांना, 8नेही जातो. ही समूळ संख्याची जोडी नाही आहे. ऑप्शन 1 32 व 24. पाचवा क्वेश्चन पहा. पी ही एक समसंख्या आहे. पी काय आहे? पी एक समसंख्या आहे. तर त्यापुढील 39वी समसंख्या आपल्याला काढायचं आहे. त्यापुढील 39वी समसंख्या काढायचं आहे. मग मी काय म्हणतो, पी ही एक समसंख्या आहे. त्याच्या पुढची पहिली समसंख्या काय येते? मग पहिली समसंख्या, आता पी हे एक समसंख्या आहे. त्याच्या पुढची पहिली समसंख्या काय येते? पी प्लस 2 करावं लागेल. ओके, पहिली समसंख्या येण्यासाठी. नंतर दुसरी समसंख्या येण्यासाठी, कारण समसंख्या 2-2ने वाढतो. मग दुसरी ही एक समसंख्या आहे. ओके, ही समसंख्या आहे. त्याच्या पुढची समसंख्या मला 2 मिळवावं लागतात. दुसऱ्या समसंख्यासाठी मला आणखी 2 म्हणजे 4 मिळवावं लागतात. तिसरी समसंख्या म्हणजे आणखी या समसंख्यामध्ये आणखी 2 मिळवावं लागतात. म्हणजेच पी प्लस 6 येते. अशा प्रकारे काय आहे, मग कसं लिहिता येते त्याला? पी प्लस पहिली समसंख्या, या 2ला काय लिहिता येते? बे एक बे. इथं पी प्लस 4ला काय लिहिता येते? बे दोन्ही 4. इथं पी प्लस 6ला काय लिहिता येते? बे त्रिक 6. अशा प्रकारे पहिली समसंख्यासाठी पी प्लस ही माझी पहिली समसंख्या आहे. 2 कसं आले? बे एक बे. पहिली असल्यामुळे ते 1 आले पहा. आता दुसरी समसंख्या पी प्लस 4 आहे. पी प्लस 4ला काय लिहू शकतो? पी प्लस 4ला 2 गुणिले 2 लिहू शकतो. इथं 2 का आले? कारण दुसरी समसंख्या. तिसऱ्या समसंख्येसाठी पहा पी प्लस 6 कसं येते? 3 दोन्ही 6, हे 3. अशा प्रकारे पहिल्या समसंख्येसाठी 1 आले. हे पी प्लस 2 जशाच तसे आहेत. पी प्लस 2 पी प्लस 2 जशाच तसे आहेत. पहिल्या समसंख्यासाठी 1 आले. दुसरी समसंख्यासाठी 2 आले. तिसरी समसंख्यासाठी 3 आले. म्हणून 39वी समसंख्या. म्हणून 39वी समसंख्यासाठी काय येते? पी प्लस 2 गुणिले 39. म्हणजेच काय येते? यांचा जर गुणाकार केला, पी प्लस 2 गुणिले 39 92 18 आजचाला 1 बेत्रिक 6 आणि 7. ही आहे माझी 39वी समसंख्या पी प्लस 78. येत आहे ऑप्शन 2. सहावा प्रश्न आहे. 2 मूळ संख्यांच्या दरम्यान किमान फरक कितीचा असतो? आता 2 मूळ संख्या लिहून घेऊया. 2 3 5 7 11 13 नंतर 17 अशा प्रकारे आहेत. मग यांच्या दरम्यान किमान फरक म्हणजे किमान म्हणजे कमीत कमी कितीचा फरक आहे? कमीत कमी कितीचा फरक आहे असं विचारलेलं आहे. किमान म्हणजे कमीत कमी. ओके, किमान
फरक म्हणजे कमीत कमी कितीचा फरक आहे, इथं बघा या दोघांमध्ये सर्वात कमीत कमी फरक आहे, 1चा फरक आहे. बाकी नंतर 2 2 इथे 4 अशा प्रकारे म्हणजे आपल्याला कमीत कमी मूळ संख्यामध्ये कितीचा फरक मिळाला दिसते, तर 1चा फरक बघायला दिसतो, कारण 3 मधून 2 गेल्यावर 1. म्हणून मूळ संख्यामध्ये आपल्याला किमान फरक 1चा, ओके, 1चा असतो. ऑप्शन 2 6व्याचं. 7वा प्रश्न आहे, 3 अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या कोणती? 3 अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या. संयुक्त विषम संख्या. आता मी लिहितो 3 अंकी लहानात लहान संख्या लिहितो. आपण काय लिहून घ्यायचं आहे पहिल्यांदा? फक्त 3 अंकी लहानात लहान. हे संयुक्त आणि विषम आताच लक्षात घ्यायचं नाही. आपल्याला लिहायचं आहे फक्त 3 अंकी लहानात लहान. फर्स्ट स्टेप राहील 3 अंकी लहानात लहान. कोणते 3 अंकी लहानात लहान संख्या? 1 नंतर 0 0 ही आहे 3 अंकी लहानात लहान संख्या. पण आपल्याला काय म्हटलेले आहेत? विषम संख्या म्हटलेले आहेत. मग विषम संख्या येते 3 अंकी लहानात लहान 1 0 1. कारण इथं हे 0 असल्यामुळे ही समसंख्या आहे. मग या 0ला च्या पुढं 1 घेतल्यावर होते, हे आहे 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. आता ही संयुक्त संख्या आहे का? संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला जी संख्या मूळ संख्या नाही ती संयुक्त संख्या असते. आता ही 101 ही मूळ संख्या आहे का? 101 ही मूळ संख्या आहे. ओके, 101 ही मूळ संख्या आहे, कारण 101 कोणत्याच पाड्यात नाही आहे, म्हणून ही विषम मूळ संख्या आहे, म्हणजेच ही संयुक्त संख्या नाही. आपल्याला विचारले संयुक्त पाहिजे विषमही पाहिजे. आता नंतर येते 101 नंतर 103 103 ही सर्वात लहान विषम, सर्वात लहान 3 अंकी विषम संख्या संयुक्त आहे का? आता 103 ही 3 आणि 1 4 ही मूळ संख्या आहे. 103 पण मूळ संख्या आहे, कारण 103ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून 103 ही मूळ संख्या आहे, म्हणून ही संयुक्त संख्या नाही. त्याच्या पुढची विषम संख्या आहे 105. आता 105 पहा, 105 ही 3 अंकी विषम संख्या आहे, पण संयुक्त आहे का? 105ला 5ने भाग जातो. ओके, म्हणजेच 105 ही मूळ संख्या नाही, म्हणजेच ही संयुक्त संख्या आहे. सो आपला ऑप्शन आहे 105. 105 ही 3 अंकी संख्या आहे, विषम संख्या पण आहे कारण एकक स्थानी 5 आहे, आणि संयुक्त संख्या पण आहे कारण याला 5ने भाग जातो, म्हणजेच ही मूळ संख्या नाही, म्हणजे संयुक्त संख्या आहे. अशा प्रकारे चौथा ऑप्शन 105 ही 3 अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या आहे. ओके, विषम संख्या पण आहे आणि संयुक्त संख्या पण आहे. 8वा प्रश्न आहे, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी. ओके, आपण लिहून घेऊया 5 क्रमवार समसंख्या. 5 क्रमवार समसंख्या. मग यांच्यासाठी काय करता? 1 2 3 4 5. परत 5 क्रमवार समसंख्या म्हणजे मी जर ही मधली संख्या x मानलं तर पुढच्या संख्येसाठी मला 2 मिळवावं लागते, कारण समसंख्यामध्ये 2चा फरक असतो. पुढची समसंख्या परत 2 मिळवा, म्हणजेच x+4. आता या xच्या मागील समसंख्या काय येते? या xमधून 2 वजा करा. पुढं जाण्यासाठी 2 वाढवायचं आहे, मागं जाण्यासाठी 2 कमी करायचं आहे. परत इथं 2 कमी म्हणजे x-4. ही आहेत सपोज माझ्या 5 क्रमावर समसंख्या. यांची सरासरी 12 आहे. मग यांची सरासरी कसं लिहितात? मग सरासरी लिहिण्यासाठी सरासरीचं सूत्र आहे
पदांची बेरीज छेद एकूण पदे. ओके. आता आपल्याला सरासरी दिले 12, हे सरासरीच्या खाली लिहूया 12. आता पदांची बेरीज म्हणजे हे 5 पदे, त्यांची बेरीज x - 4 बेरीज म्हटलं ना, प्लस हे x - 2 प्लस हे x प्लस हे x + 2 प्लस हे x + 4 यांची बेरीज छेद एकूण पदे किती पदे आहेत? 1 2 3 4 5 पदे आहेत. तर काय म्हणतात हे? मग हे 12ला 12, हे -4 आत्ता सांगितले, -4 आणि +4 हे विरुद्ध संख्या आहेत, -2 आणि +2 हे विरुद्ध संख्या आहेत. मग x किती आहेत? 1 2 3 4 5, 5 वेळा x बेरीज येत आहेत. मग 5x होते छेद 5. ओके. सो 5 5 कटले, म्हणजेच xची किंमत किती आले? 12 बरोबर x, म्हणजेच x बरोबर 12. x म्हणजेच काय आहे? x म्हणजेच आपली ही मधली समसंख्या आहे. ओके. म्हणजेच मधली समसंख्या मिळालेली आपल्याला 12. मग याच्या पुढं 2 संख्या आहेत आणि याच्या मागं 2 संख्या आहेत. पुढची संख्या मिळवण्यासाठी 2 बेरीज करा. 12 2 14, नंतर त्याच्या पुढं 16, त्याच्या मागील समसंख्या 10 आणि त्याच्या मागील 8. अशा प्रकारे ह्या आपल्याला 5 क्रमावर समसंख्या आहेत. याच्यामध्ये काय म्हणतात? तर सर्वात लहान समसंख्या 8 आहे. ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट म्हणजे याच्या किती पट म्हणले ना, मग याला x न गुणाकार करा. ओके. आता झालं 8 ही ह्या 16च्या किती पट आहे याच्या म्हणलेत ना, मग यालाच x न गुणाकार करायचं आहे. म्हणजेच आपल्याला xची किंमत काढायची. x पट आहे म्हटल्या, xची किंमत काढायची. हे 8ला 8, हे गुणाकारातलं 16 इकडं भागाकारात येते, इथं x. 8 1 8, 8 2 16, म्हणजेच xची किंमत आले 1/2. 1/2 म्हणजेच काय? अर्धालाच काय म्हणतात? निमपट. मग लक्षात ठेवा, 1/2 म्हणजे अर्धा आहे, याची किंमत 0.5 येते. 1/2 म्हणजेच अर्ध म्हणजेच निमपट. ओके. x म्हणजेच काय? निमपट आहे. म्हणजेच 8 ही 16च्या किती पट आहे? निमपट, अर्धा आहे. ऑप्शन 2. 9वा प्रश्न आहे. 3 क्रमावर विषम संख्यांची बेरीज 153 आहे, तर त्यापैकी मधली संख्या कोणती? 3 क्रमावर विषम संख्या म्हटलेत. 3 क्रमवार विषम संख्या. मग लक्षात घ्या, 3 क्रमावर विषम संख्या राहू द्या किंवा समसंख्या राहू द्या, त्यांची मधली संख्या x मानायचं आहे आणि विषम संख्या पण 2 2ने वाढत जातो. ओके. त्यांच्यामधील क्रमवार विषम संख्यामधील फरक 2 असतो. मग पुढची विषम संख्या 2ने वाढते आणि त्याच्या मागील विषम संख्या 2ने कमी होते. आता ह्या 3 क्रमवार विषम संख्या आहेत, यांची बेरीज 153 आहे म्हणे, यांची बेरीज 153 आहे. सो x - 2 हे प्लस x आणि हे प्लस x + 2, यांची ही बेरीज किती आहे? 153 आहे. तर काढूया. हे -2 आणि +2 विरुद्ध संख्या कटले. x किती वेळा आहे? 3 वेळा आहे. मग 3x बरोबर 153. आता xची किंमत काढायचं आहे. मधली संख्या आहे ना, xची संख्या, मधली संख्या x, म्हणून हे 3 इकडं भागाकारात येते. 153 भागिले 3 गुणाकारातले इकडं भागाकारात. आता कटोकटी करा. हे 3 5 15, 3 घेतले, 3 1 3. x बरोबर किती आले? 51. x म्हणजेच काय? मधली विषम संख्या आपली. x ही मधली विषम संख्या आहे. मग त्याच्या पुढची विषम संख्या आणि त्याच्या मागील विषम संख्या किती येते? त्याच्या पुढची विषम संख्या म्हणजे 2 बेरीज करा 53, हे 2 कमी करा 49 49. आपल्याला विचारलेत तर त्यापैकी मधली संख्या कोणती? मधली संख्या 51 ऑप्शन
2. 10वा क्वेश्चन आहे, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. बघा आपल्याला विचारलेत सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. तर आपल्याला काय लिहायचं आहे, आपल्याला सर्वात लहान 2 अंकी अगोदर संख्या लिहून घेऊया. सर्वात लहान 2 अंकी संख्या आहे 1 आणि 0. 10 ही सर्वात लहान 2 अंकी संख्या आहे. आपल्याला विषम पाहिजे, मग विषम म्हणजे 1 ने वाढवा 11. ही झालं सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या. आता ही संयुक्त आहे का? 11 ही मूळ संख्या आहे म्हणजे संयुक्त संख्या नाही. म्हणजेच कोणतं येते? 13 येते. 13 पण येत नाही, 12 येते. ओके, 12 पहा विषम म्हटलेत ना. सो 12 ही समसंख्या आहे, 12 येत नाही. 13 मूळ संख्या आहे, हे पण संयुक्त संख्या नाही. 14 ओके 14 आहे. आपल्याला 2 अंकी सर्वात लहान विषम पाहिजे, हे 14 समसंख्या, हे पण नाही. 15 पहा. ओके 15 ही 2 अंकी विषम आणि संयुक्त संख्या आहे, कारण याला 3नेही भाग जातो, 5नेही भाग जातो. 15 ही मूळ संख्या नाही, म्हणजेच ही संयुक्त संख्या आहे. म्हणजे 15 आहे सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या. आणि विचारलेत सर्वात मोठी सममूळ संख्या. सर्वात मोठी सममूळ संख्या लक्षात ठेवा, मूळ संख्यामध्ये सर्व मूळ संख्यामध्ये एकच सममूळ संख्या आहे, ती म्हणजे 2. 2 ही एकच सम आणि मूळ संख्या आहे, यांचा गुणाकार. ओके, म्हणजेच ह्या 15 आणि ह्या 2चा गुणाकार किती होतो? 15 2 30. ऑप्शन 4. अशा प्रकारे समीकरण स्वाध्याय 3.2 संपलेलं आहे.